ठाकरेंच्या मुंबईतील आमदार खासदारांची सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होते। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर ही बैठक पार पडणार आहे। 2 दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंच्या सविस्तर झालेल्या बैठकीनंतर या पक्षांतर्गत बैठका होत आहेत। अशाच बैठका काल मनसेने देखील घेतल्या होत्या। त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधूंचे विचार जुळलेत। तसंच दोन्ही पक्षांच्या आमदार खासदार आणि स्थानिक जिल्हा प्रमुखांच्या मनोमिलनासाठी पक्षप्रमुखांनीच आता पुढाकार घेतलाय। आज मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या प्रमुख सहकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य तसंच महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरून थेट सरकारवरच सवाल उपस्थित केलेत। जीआरबाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। तर सरकारचा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा असून जरांगेंनी जीआरमधून पात्र शब्द काढायला लावला। नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे। जीआरमध्ये कुळ शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली नाही असंही भुजबळ यांनी म्हटलंय। भुजबळांच्या या टीकेला जरांगेंनीही जोरदार पलटवार दिलाय। या देशामध्ये लोकशाही आहे। या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे। त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही। ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते, जरांगेशाही अमकं काही। त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं, असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही, तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही, धनगराच्या एसटी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही, फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले, अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे।